असतील, श्रीधर नाना असतील, विठ्ठल नाना असतील, ही सर्व मंडळी पुण्याला मुंबई या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने होती आणि गावाला मग प्रशांतचे वडील असतील, मुरली नाना असतील किंवा आपले मिलन भाऊचे वडील बाबूराव नाना, ज्यांनी नाना बाबांनंतर गावात राजकीय सामाजिक काम केलं. त्यांच्याच पावलं ठेवून आज निलेश असल, मनोज असल, मिलन असल किंवा आज प्रशांत असल, नंदू असल, ही 6 साथी भावंड पद्माकर भाऊ आज राम मंदिराच्या माध्यमातून आज गावात काम करतात. आमच्या पुष्पा नानींचं या ठिकाणी नानीचं आठवण आल्याशिवाय म्हणजे का नानीचा स्वभाव जर पाहिला, खांडगे कुटुंबातली राजू शेट्टी, दत्त शेठ, आनंदराव, नंदू शेठ या ठिकाणी आहे. खांडगे कुटुंबातली जरी असली पण सगळ्यांशी गोळ्यामेळाने आज चव्हाण कुटुंब एकत्र ठेवलं. खांडगे कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखात पुष्पा नानी असते. या कुटुंबाचा आमचा जर संपर्क पाहिला 25 वर्षापासून आमची एकत्र पाईपलाईन आहे. द्विध असताना गावाला आल्यानंतर शेती उत्कृष्ट करण्यासाठी जेव्हा शेती ताब्यात घेतली, नदीवरून पाईपलाईन केली. नदीवरून पाईपलाईन करीत असताना आज योगेश कुठल्याही प्रकारचं शेतीचं त्याला अनुभव नव्हता, पण बाबांची पुण्य असताना योगेशने आज शेती चांगली केली. त्याच्यामागे निलेश कॉलेज झाल्यानंतर व्यावसायिक रूपाने पंप उभं केला. पंपाच्या माध्यमातून सर्व सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करतो. आज ताईचा खांदा समर्थक म्हणून आज पाहिलं तर निलेशची ओळख आहे, पण तेवढा व्यावसायिक आहे. आणि दोघा भावांचं एकदम मित्रत्वाचं नातं मगाशी उल्लेख केला का राम लक्ष्मण भाऊ, पण कधी दोघं जर दिसले पुढं दोघं भाऊ कधी गाडीवर दिसणार नाही कोणते, पण हे दोघं भाऊ पुढं नारंगावला आले, जुन्नरला आले, गावात आले. मग अशी मैत्री दोघांची घट्ट आहे. मी प्रभू रामचंद्र प्रार्थना राजवीरच्या वाढदिवसानिमित्त करू, कारण भावांचं प्रेम असंच चांगलं राहू. आणि त्यातून आपण उपदेश घेतला पाहिजे प्रत्येकाने का भावांचं प्रेम कसं असतं, त्या 2 भावांकडून आपण घेतलं पाहिजे. असंच प्रेम प्रत्येकाने आपल्या जीवनात या ठिकाणी ठेवलं पाहिजे. या वाढदिवसाच्या निमित्ताने राजवीरला मी माझ्या वराडी कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत या सर्वांच्या वतीने, कारण प्रत्येकाचं नाव आता राजू शेट्टी घेतले, राजू पाटलांनी घेतले आणि महाराजांचा उल्लेख या ठिकाणी झाला. 2 लाख रुपये आपल्या मंदिराला या महाराजांनी दिले. पद्माकर भावाचं, निलेश भावाचं, प्रशांत भावाचं महाराज पुण्याला सुद्धा येऊन गेले, पण रामविषय नंदू शेठ त्यांची आस्था आहे. भविष्यात सुद्धा ते म्हटले काय देणगी लागेल आम्ही तुम्हाला देऊ वाणी साहेब, आणि ते देतील एवढीच या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त अपेक्षा करत होतो. कारण हे आत्या निलेश भाऊ, पद्माकर भाऊ यांची जी आत्या आहे त्यांचे ते जावई जरी असले तरी ते राम भक्त आहे आणि रामाची काळजी त्यांना आहे. तेव्हा तुम्ही भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे आम्हाला योगदान द्यायची एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा राजवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.